आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड तालुका आहे। वरुडवरून तालुक्याच्या गावावरून 10 किलोमीटरवर आमचं आतमध्ये गाव आहे। ते तिथे एका लहानशा 1200 लोकसंख्येच्या लोकवस्तीमध्ये आम्ही खेडेगावामध्ये राहतो। या अगोदर आमच्या गावामधले 2-3 MBBS मुलं झाले आहे। मागील वर्षी एक ओम अडव म्हणून आमच्या गावचा मुलगा होता, तो परंतु लागला BGMC पुण्यामध्ये लागला आणि मी पण ठरवलं की IIB मध्येच तो मुलगा होता, इथे रिपीटर होता। 3 वर्षे त्याने इथेच केलं, शिक्षण घेतलं। IIB त्याच्यासोबत मी त्याच्या वडिलांसोबत 2-3 वेळा IIBला भेटलो। सर्व टीचर लोक सर्व मी पाहून गेलो। त्यानंतर मी निर्णय घेतला माझ्या मुलीला पण मी इथेच IIBलाच टाकणार। माझे नाव श्रावणी किशोर राऊत, मी IIBची रिपीटर बॅचची स्टुडंट आहे। माझे मागच्या वर्षीचे मार्क्स 542 होते आणि या वर्षीचे 690 एक्सपेक्टेड स्कोर आहे। या वर्षीचा माझ्या मते नीटचा पेपर हा सोपा होता। IIBच्या पेपर पॅटर्नपेक्षा नीटचा पेपर मला सोपा वाटला। IIBमध्ये फायनल राऊंडमध्ये आम्हाला इतके सगळे क्वेश्चन प्रॅक्टिस करून घेतले होते की त्याच्यामध्ये मी खूप चुका करत होती आणि त्या चुकांमधून काय चुकलं काय नाही हे सगळं शिकून मला असं वाटत होतं की इतके सगळे क्वेश्चन प्रॅक्टिस झाले, एवढ्या सगळ्या चुका केल्या की तेच जर क्वेश्चन परत मला नीटमध्ये विचारले तर मी ते सगळेचे सगळे करेक्ट करू शकेल। आणि तसंच झालं पण नीटमध्ये पण खूप तशाच टाईपचे क्वेश्चन आले आणि मी त्याला करेक्ट करू शकते। हे जे छोटे छोटे सॅक्रिफाईस आहे, घरापासून दूर राहणे किंवा आपण काही न करता शांततेने अभ्यास करणे, याच्यामुळे आपल्याला भविष्यासाठीच मदत होते। पुढे MBBS करताना आपल्याला यापेक्षाही मोठ्या मोठ्या अडचणींना सामोरे जायचं आहे। त्यामुळे आत्ताच्या ज्या अडचणी आहे त्याच्यावर कसलाही विचार न करता फक्त अभ्यास करत आहे। नीटची जर्नी खूप मोठी आहे आणि ती सोपी पण नाही आहे। माझ्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला 542 मार्क्स होते, त्यामुळे ते मार्क्स एवढे चांगले नव्हते की मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकेल। IIBमध्ये स्टुडंट्सचा रिव्ह्यूसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो। मॅनेजमेंट टीम स्टुडंट्सचा रिव्ह्यू घेऊन टीचर्सच्या टीचिंग स्टाईलमध्ये अजून कोणत्या प्रकारे इम्प्रूव्ह करता येईल यासाठी प्रयत्न करत असतात। इट्स ऑलवेज अ 2 वे कम्युनिकेशन इन IIB। ज्या स्टुडंट्सला रिपीट करायचे आहे मी त्यांच्यासाठी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही जर आता ठरवलंच आहे तर काहीही विचार न करता फक्त अभ्यास करा, डिसिप्लिनमध्ये राहा आणि स्टे अवे फ्रॉम सोशल मीडिया अँड फोन। मागच्या वर्षी मला 542 मार्क्सवर साधं GMCसुद्धा मिळत नव्हतं, पण यावर्षी 690 मार्क्सवर मला एम्स सहजरित्या मिळून जाईल आणि हे सगळं शक्य झालं माझ्या पॅरेंट्स आणि टीम IIB मुळे। सो थँक्यू टीम IIB अँड माय पॅरेंट्स। थिंक नीट, थिंक IIB।